हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत. हा अपडेट जो आहे तो बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यकारी सहाय्यक या पदा रिगार्डिंग आहे. बघा, कार्यकारी सहाय्यक या पदाची एक्झाम ही फार आधी झालेली होती. हिचं नोटिफिकेशन हे 20/9/2024 आलेलं होतं आणि जी एक्झाम आहे ते 2/12/2024 पासून 12/12/2024 घेण्यात आलेली होती. आणि या बी एम सीचे जे रिझल्ट पण आहे ते देखील 25/2/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. म्हणजे जी गुणवत्ता यादी होती आणि ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. म्हणजे तुम्ही बघू शकता की वॅकन्सीची जी गुणवत्ता यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, पण आता देखील मुलांना नियुक्ती ही मिळालेली नाही आहे. पण त्याच रिगार्डिंग हा जो मुंबई BMC वाल्यांचा जो नोटिफिकेशन इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यात कार्यकारी सहाय्यक सरळसेवा भरती 2024 अंतर्गत पुढील माहिती 10/10/2000 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ज्या लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, काही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आले आहे आणि जे लोक फायनली सिलेक्टेड झाले आहेत त्यांची 10 ऑक्टोबरपर्यंत जे नोटिफिकेशन हे प्रसिद्ध करण्यात येईल. जे फायनल जी तुमची लिस्ट आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मेल पण चेक करत राहा. त्या रिगार्डिंग तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला मेल करतील आणि फायनल जो आहे तो तुम्हाला सिलेक्शन तुम्हाला 10 तारखेला सगळं माहिती होऊन जाणार. आणि चान्सेस आहेत की 10 तारखेला वेटिंग लिस्ट देखील लागण्याचे चान्सेस आहेत. BMCमध्ये वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली नव्हती आणि त्यामुळे कसं झालं होतं, बरेचसे विद्यार्थी हे वेटिंग लिस्टची वाट आतुरतेने बघत आहेत. तर होऊ शकते या 10 तारखेपर्यंत तुमची वेटिंग लिस्ट देखील लागून जाईल आणि पात्र अपात्र उमेदवारांची लिस्ट देखील इथे तुम्हाला मिळेल. कोणाचे डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येतात तर अपात्र विद्यार्थी, गैरहजर विद्यार्थी आणि त्या जागेवर वेटिंग लिस्टच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे. तरी ही मेगा भरती होती अशाच. आणि इथे लिहिलेलं आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, समांतर आरक्षण प्रमाणपत्रे, पडताळणी अहवाल प्राप्त झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पुढील कार्यविषयक माहिती कार्यक्रम इथे राबवण्यात येणार आहे. अद्ययावत निवडक यादी ही प्रसिद्ध करण्यात होणार आहे. भरती कार्याअंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ईमेल उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे, अशी ही जाहिरात प्रसिद्ध शॉर्ट नोटीस हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वेटिंग लिस्ट ही लागू शकते आणि सगळ्यात लवकर आता तुम्हाला नियुक्ती देखील मिळू शकते आणि म्हणूनच तयार राहा. आणि नियुक्तीची पण प्रोसिजर आता लगेचच पार पडेल आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत असलेली जी BMCची भरती आहे ती आता पूर्ण होणार आहे आणि वेटिंग लिस्ट देखील लवकरच जाहीर होणार आहे. म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे अपडेट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.